नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, रोज रोज उठून एकनाथ शिंदे, अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नावे शिव्याशाप देत फिरणारे उद्धव ठाकरे आणि त्या शिव्याशाप वाडग्यात पडलेली भीक म्हणून गोळा करून लोकांपर्यंत पोहोचवणारे जे मीडियावाले आहेत, त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय. शिवसेना संपणार नाही, ठाकरे ब्रँड संपणार नाही, असं रोजच्या रोज कोकळणारे आहेत. त्यांना ते सगळं कसं पोखरून उद्ध्वस्त झालंय याचा थांग पत्ता नाहीये. अमित शहा किंवा कोण शिवसेना संपवू शकत नाहीत. ती शिवसेना कधीच संपली आहे जी ठाकरेंकडे होती. उरली जी काय शिल्लक आहे ती एकनाथ शिंदेकडे आहे, म्हणून टिकलेली आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या कर्माने आणि कर्तृत्वाने पित्याने बनवलेली शिवसेना कशी उद्ध्वस्त केली, जमीनदोस्त केली, हे मी यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामध्ये भाजप, मोदी, शहा, फडणवीस यांचं किती योगदान आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कोणही कोणालाही संपवू शकत नाही. तुम्ही तुमच्या कर्माने स्वतःला उद्ध्वस्त करून घेत असता, दुसऱ्यांचा फक्त त्याला हातभार लागतो. गांधीजींचं एक वचन कुठेतरी मी बघितलेलं होतं. तुमच्या सहकार्याशिवाय तुमचा कोणी अपमान करू शकत नाही. उद्धव ठाकरे रोज म्हणतात ना, शिवसेना संपवणार, अरे सोपं आहे का, पाळं मुळं वगैरे 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 बोगस बोलतात. अरे तुम्ही शिवसेना उद्ध्वस्त केली आणि तुम्ही जी जमीन मोकळी केली त्यामध्ये भाजपने आपली मुळं रुजवली आणि तुमची शिवसेना कशी संपली आणि तिथे आपली पाळं मुळं कशी रुजली, हे देवेंद्र फडणवीस काल परवा एका भाषणात बोलताना मी ऐकलं आणि मला धक्का बसला की फडणवीसांचं ते एक वाक्य किंवा त्या वक्तव्य याची दखल मीडियामध्ये कशी घेतली गेली नाही, किती गंभीर आहे. कानात बोळे घालून बसलेत. ठाकरे ब्रँड कानात बोळा, ठाकरे बंधू एकत्र येणार कानात बोळा. इतके बोळे कानात घालून बसलेले आहेत की कोणी धडधडीत सत्य तुमच्या समोर सांगतोय ते ऐकायची क्षमताच मीडिया पण गमावून बसलाय आणि उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आणि चमचे सुद्धा सत्य ऐकण्याची क्षमता गमावून बसलेले आहेत. मुद्दाम सांगतोय सगळं मित्रांनो. शिवसेना म्हणजे काय होतं? उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते आणि शिवसेनेचे नेते सुद्धा नव्हते, तेव्हा शिवसेनेला मतं कसल्या सहानुभूतीमुळे मिळत होती? उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे म्हणून उद्धव ठाकरेंना मतं मिळणार, उबाटा शिवसेनेला मतं मिळणार. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते, शिवसेना नेते सुद्धा नव्हते, तेव्हा 90 आणि 95 मध्ये कुठल्या सहानुभूतीची मतं शिवसेनेला मिळत होती? एक खोळं काहीतरी तरकट मांडायचं आणि मग त्याच्यावर पतंग उडवायला सुरुवात करायची. शिवसेनेला मतं मिळत होती याचं सगळ्यात मोठं कारण शिवसेना ही राजकारणापेक्षा लोकोपयोगी संघटना होती. मी यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे. मला आठवतं सुभाष देसाई एकदा मी मार्मिकचा संपादक वगैरे कार्यकारी संपादक असताना बोलले होते की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जगात सर्वाधिक रुग्णवाहिका असलेली एक संस्था म्हणून शिवसेनेची माहिती मागवली होती, असं सुभाष देसाईंनी सांगितलेलं मला आठवतं. आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तो कोरोना काळामध्ये रुग्णवाहिका कमी पडतायत म्हणून रडत होता. हा फरक आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना शिवसेनेला भरभरून मतं मिळत होती, कारण
शाळेची ऍडमिशन असो, कोण आजारी माणूस असो, रक्तदान असो, रक्त कमी पडणार असो, ऍक्सिडेंट असो, प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक धावत जायचा. आणि म्हणून त्याच्या धावपळीकडे बघून मतदार शिवसेनेकडे वळत होता. रुग्णवाहिका सेवा कुठून सुरू झाली शिवसेनेची? गिरगाव ग्रँट रोड भागामध्ये एक इमारत कोसळली आणि त्यामध्ये गाडले गेलेले मृतदेह किंवा जखमी लोकांना बाहेर काढलं, तर त्यांना इस्पितळात न्यायला फटाफट पाहिजे तितक्या घाईने रुग्णवाहिका मिळत नाही, तेव्हा गजाभाऊ वर्तक सारख्या नगरसेवक किंवा शाखा प्रमुखाने आपल्या शाखेची रुग्णवाहिका असली पाहिजे म्हणून हट्ट केला आणि वर्ष दीड वर्षामध्ये देणगी देणगी एक एक रुपया 5 रुपये गोळा करून एक रुग्णवाहिका घेतली आणि बघता बघता सगळ्या शाखांमध्ये त्याची पुनरावृत्ती होत गेली. 1993च्या त्या मुंबईत झालेल्या 11 बॉम्बस्फोटाचं सगळं सांगितलं जातं. पण ते लागोपाठचे बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलीस आणि शासन आपलं काम करत होतं. पण शिवसेनेच्या शाखा आणि वेगवेगळे त्यांचे उपक्रम यांनी विनाविलंब रक्तदानाची शिबिरं सुरू केली. मला आठवतं, चुकीचं असेल तर गजानन कीर्तीकर वगैरे सांगतील, रिझर्व्ह बँकेत गजानन कीर्तीकर वगैरे मंडळींनी, जी स्थानिक लोकाधिकार समिती होती, त्यांनी तत्काळ आपापल्या कार्यालयामध्ये रक्तदान मोहिमा सुरू केल्या. कारण शेकड्यांनी लोक जखमी झाले होते आणि त्यांना रक्त कमी पडू नये म्हणून शिवसेनेने बाळासाहेबांच्या आदेशाची प्रतीक्षा केली नव्हती. नेत्याच्या शिवसैनिक आपला आपल्या कामाला लागला होता. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, रुग्णांना उचलून नेला जात होतो. रक्तदान मोहिमा चालवल्या गेल्या. का? तर जखमी झालेल्यांना रक्त कमी पडू नये. ती शिवसेना होती. उद्धव ठाकरे आल्यानंतर ती शिवसेना हळूहळू बारगळत गेली, उरलीच नाही. ना शाखा राहिल्या, ना हे असले उपक्रम राहिले. म्हणून मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे सत्ता आपलीच असताना रुग्णवाहिका कमी आहेत म्हणून रडत होते. हे मी आज मुद्दाम एवढ्यासाठी सांगतोय की ती जी शिवसेना होती, लोकोपयोगी, लोकसेवेसाठी वाहून घेतलेली शिवसेना, आणि त्यासाठी हजारो शिवसैनिक कार्यकर्ते अखंड राबत होते. त्यांना वरून आदेश येण्याची वगैरे गरज नव्हती. कधी कधी बाळासाहेबांचा वाढदिवस आहे, चला प्रत्येक शाखेमध्ये किंवा विभागामध्ये रक्तदानाच्या मोहिमा घेतल्या जायच्या आणि एका दिवसात इतक्या बाटल्या रक्त असे विक्रम शिवसेनेने केले. ती शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती आली आणि ती शिवसेना हरवली. तिकीट मागणाऱ्यांची आणि आमदार नगरसेवकांची शिवसेना होऊन बसली उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आल्यानंतर. आणि एवढं करून लोकोपयोगी संघटना किंवा पक्ष ही भूमिका तुम्ही सोडलीत, तिथे भाजप घुसला. आणि तेच तेच काल परवा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आपल्या वक्तव्यामध्ये. आगामी ज्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठी तयारी करायची, यासाठी जी बैठक घेतली होती, तर भाजपचा बी प्लॅन, भाजपचा ए प्लॅन म्हणून सगळे खुळे पत्रकार त्याच्यावर आपली आपली स्ट्रॅटेजी रंगवत आहेत. पण खरी स्ट्रॅटेजी त्यांना कळली सुद्धा नाही, कळणार सुद्धा नाही. ते एक वाक्य मला इतकं खटकलं की त्यावर व्हिडिओ करावा असं मला वाटलं. देवेंद्र फडणवीसांनी ही जी निवडणूक तयारीसाठी झालेली जी बैठक होती कार्यकर्त्यांची, त्यामध्ये कार्यकर्त्यांनी कशी तयारी करावी वगैरे वगैरे, नवे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण वगैरे वगैरे सगळं. पण त्यामध्ये एक गोष्ट त्यांनी जी सांगितली की ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा, मतदार याद्या अपडेट करण्यापासून लोकांच्या गरजा, लोकांच्या कुठे आपली किती मतं आहेत, इथपासूनची सगळी तयारी करण्याचा एकूण
मार्गदर्शनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की अलीकडेच रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रभर एक रक्तदानाची मोहीम राबवली. अवघे 4 दिवस आधी मोहीम घोषित केली आणि एका दिवसामध्ये 78,000 रक्तदान, 78,000 बाटल्या हे रक्तदानातून जमवण्यात आलं. ही माहिती देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात दिली. पण त्या आकड्याला महत्व संदर्भाशिवाय येत नाही मित्र. हा एक विक्रम आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. अवघ्या 4 दिवसाच्या प्रयत्नात रक्तदानाची मोहीम चालवून 78,000 बाटल्या रक्त गोळा करण्यात आलं आणि हा विक्रम आहे. आणि तो विक्रम आहे तर आधी कुठला विक्रम होता हे पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. भाजपने हा जो काय विक्रम केला रक्तदानाचा, त्याच्या आधीचा विक्रम हा शिवसेनेच्या नावावर होता आणि अर्थातच तो उबाठा शिवसेनेच्या किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नावावर नव्हता, तो संपूर्ण अखंड शिवसेनेच्या नावावर होता. एका दिवसामध्ये शिवसेनेच्या तर्फे झालेल्या रक्तदान मोहिमेमध्ये 25,000 बाटल्या रक्त गोळा करण्यात आलं होतं आणि तो एक अबाधित विक्रम होता, रेकॉर्ड होता. तो भाजपने 4 दिवसाच्या आत एक मोहीम आखून अंमलात आणली आणि तो विक्रम मोडला. 78,000 याचा अर्थ कळतो मित्रांनो. 25,000चा विक्रम मोडण्यासाठी भाजपने तिपटीपेक्षा जास्त 78,000 बाटल्या रक्त गोळा करण्याची मोहीम काल परवा राबवली. आपण शिवसेनेची जागा कुठे घेतलीये आणि शिवसेना का संपलीये हे सांगतायत देवेंद्र फडणवीस. ज्या गोष्टीसाठी सामान्य मतदार, सामान्य नागरिक, सामान्य जनता शिवसेना या शब्दाच्या जादूमध्ये अडकली होती, ती जादू शिवसेनेकडून काढून घेतली गेलेली आहे का शिवसेनेने सोडून दिली होती ती भाजपने उचललेली आहे असंच देवेंद्र फडणवीस यातून सांगतायत. शिवसेना फोडली, बाप पळवला, पक्ष पळवला, चिन्ह पळवलं म्हणून रडत बसलेल्यांना हे कधी कळणार आहे? कानातले बोळे काढा. चमचेगिरी करणारे, भाटगिरी करणारे यांच्या कौतुकाचे बोळे जे कानात घालून बसलेत उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी, त्यांनी जरा ते कानातले बोळे काढून टाकावेत, तर त्यांना देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत हे कळू शकेल. की शिवसेनेकडून, उद्धव ठाकरेकडून शिवसेना पळवली म्हणजे शिवसेनेचा जो काय ते लोकोपयोगी कामाचा भाग होता तो भाजपने अलगद उचललेला आहे आणि तिथे शिवसेना तोकडी पडली आहे. बाळासाहेबांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक शाखेमध्ये रक्तदानाची मोहीम घ्यायची आणि काल परवा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला. त्याचं कौतुक काय होतं तर तिथे चुलत भाऊ 20 वर्षानंतर परत एकदा मातोश्रीवर आले, राज ठाकरे परत आले. याचं कौतुक दिवसभर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्या चॅनेलवर चालू होतं आणि ह्या असल्या स्पॉन्सर्ड बातम्या त्यांचे बोळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वगैरे मंडळी कानात घालून बसली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जाता जाता हे जे सत्य सांगितलं ते त्यांच्या कानापर्यंत जाऊ शकत नाही आणि कानापर्यंत गेलं नाही तर आपण शिवसेना कशी गमावली, शिवसेना नावाची कल्पना आपल्या हातून कशी निसटली हे उद्धव ठाकरेंना कळणार कसं आणि मग त्यामध्ये ते दुरुस्ती तरी करणार कशी, हा प्रश्न आहे मित्र. हा प्रश्न आहे. शिवसेना संपवली नाही मित्रांनो. एक लक्षात ठेवा, तुम्ही रस्त्यात तुमचे पैसे टाकले, पाकिट टाकून निघून आला, कोणीतरी ते उचलणार. तुम्ही तुमचं जे 60-70 वर्षापासून चालत आलेलं काम होतं शिवसेना म्हणून, ते निवडणुकीच्या काळात राजकारणापुरतं होतं. बाकी उरलेल्या काळात शिवसेना आणि शिवसेनेच्या शाखा हे लोकोपयोगी केंद्र होतं.
कोणाला अटेस्टेशन करायचंय, कोणाला काहीतरी करायचंय, कुठच्या तरी एका वस्तीतल्या लोकांना गणपतीत गावी जायचंय म्हणून अख्खी बस बुक करून एसटीची पाहिजे. अक्षरशः मला आठवतंय भांडूप किंवा आणखीन कुठे कुठे घाटकोपर वगैरे भागामध्ये 10-10 एसट्या शिवसेना शाखेतर्फे सोडल्या जायच्या. वर्ग लोकांचे प्रवासाचे पैसे गोळा करायचे, एसटी डेपोमध्ये जाऊन भरायचे आणि एसटी डेपोतून बस आली की त्या लोकांना बसवायचे. डायरेक्ट आपापल्या गावात एसटी जात होती. हे काम शिवसेना करत होती. आजकाल कुठे ऐकायला तरी मिळतं का? शिवसेना म्हणजे लोकोपयोगी संघटन. याचा विसर उद्धव आल्यानंतर, त्यांना स्वतःला त्यांच्या हाती नेतृत्व आल्यानंतर उद्धव ठाकरे ही गोष्ट विसरून गेले आणि आज त्यांच्या भोवतालचा जो गोतावळा आहे तो सगळा राजकारणी आहे, सत्ता पदासाठी आहे, अधिकार पदासाठी आहे. त्यांना लोकांचं दुखणं खुपणं याच्याशी कर्तव्य उरलेलं नाही. आणि त्यामुळे मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये येणारे जे मुद्दे आहेत, बेकारीचा प्रश्न आहे, रस्त्यात खड्डे आहेत, याच्यावर चर्चा. आणि तुम्ही ही जी जागा सोडली ती भाजपने अलगद उचललेली आहे. आणि जिथे जिथे म्हणून लोकोपयोगी काय काय करता येईल ते ते करायला भाजपचे हितचिंतक तरुण आणि अनुयायी अखंड राबत असतात. त्याला कधी ते आरोग्य आघाडी नाव देतात, कधी त्याला उद्योग आघाडी म्हणतात. वेगवेगळी नावाखाली ही कामं भाजपच्या वेगवेगळे उपक्रम करत असतात. जे शिवसेनेच्या शाखेत चालायचे ते त्यांनी बंद केले, यांनी सुरू केले आणि एक लोकोपयोगी संस्था म्हणून, संघटन म्हणून, उपक्रम म्हणून लोक त्यांच्याकडे आकर्षित होत गेले. तुमचा मतदार आपोआप तिकडे गेला. शिवसेना संपवली नाही, शिवसेना पळवली. शिवसेना नावाची कल्पना पळवली. शिवसेना हे नाव नाही, शिवसेना ही आयडिया होती. जी आयडिया मराठी माणसाच्या घराघरात गरजू नागरिकांच्या जीवनामध्ये एक हिस्सा, एक घटक बनून राहिली होती. त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी गेल्या 25-30 वर्षामध्ये बोळा फिरवला आणि आपोआपच तो जो स्पेस निर्माण झाला त्या स्पेसमध्ये घुसून, त्या जमिनीमध्ये जाऊन भाजपने हे ते सगळेच्या सगळे शिवसेनेचे जुने उपक्रम होते ते आपल्या हाती घेतले आणि गल्ली बोळामध्ये, वॉर्डमध्ये, विभागामध्ये ते राबवत राबवत भाजपची पाळंमुळं इतकी घट्ट रोवली की लागोपाठच्या 3 निवडणुकांमध्ये भाजपला 100 पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले. 122, 105, 132 हे आले. त्याचं कारण थोरल्या भावाने आपल्या जबाबदाऱ्या झटकल्या, धाकट्या भावाने त्या जबाबदाऱ्या उचलल्या आणि कर्तव्य भावनेने ते पार पाडता पाडता महाराष्ट्राच्या राजकारणात 40 वर्ष पूर्वी धाकटा भाऊ म्हणून शिवसेनेसोबत आलेला भारतीय जनता पक्ष काम करून करून थोरल्या भावाने झटकलेल्या जबाबदाऱ्या उचलून उचलून भाजप हा महाराष्ट्रात थोरला भाऊ झाला. आणि फक्त शिवसेनेचा थोरला भाऊ झाला असं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना जे काय सगळे पक्ष आहेत त्या सगळ्यांमध्ये भाजप थोरला भाऊ बनला. त्याला पक्ष चोरला, बाप चोरला म्हणत नाहीत. तुम्ही झटकलेली जबाबदारी त्यांनी उचलली, त्याला चोरली म्हणायची असेल तर म्हणा. पण 75,000 बाटल्या गोळा करणारी शिवसेना आज 50,000 बाटल्या गोळा करू शकणार आहे का? रक्त बघा, मग तुम्हाला कळेल. 78,000 रक्ताच्या बाटल्या रक्तदानातून गोळा केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. तेव्हा ते सांगतात आम्ही शिवसेनेला असं संपवले, बाजूला टाकले. कानातले बोळे काढा, ऐका नीट. फडणवीस सांगतायत शिवसेना कशी हरवली, कशी संपवली. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.